आज आम्ही कोणत्या लोकेशनवर आलोय आणि इथे आल्यावर आमच्यासोबत काय झालं हे नक्की बघा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. आणि सकाळी सकाळी आम्ही सगळे तयारी करून निघालो जाण्यासाठी. मी तर या ठिकाणी फर्स्ट टाइम आलेली होती आणि तुम्हाला सगळ्यांना आजूबाजूचा सगळा एरिया बघून तर लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. येस, तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलेला, आम्ही आलेलो आहोत गंगासागरला. आणि ह्या डोंगरावर महादेवांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. जसं जसं आम्ही वरती चढत होतो तसं तसं आम्हाला इतका सुंदर नजारा बघायला भेटत होता की काय सांगू. आणि वरती असलेली महादेवांची मूर्ती ही फक्त एका गावाला नाही तर आजूबाजूच्या 5 गावांना दिसते. आणि ज्यावेळेस आम्ही पूर्ण वरती पोहोचलो त्यावेळेस इतकं भारी वाटलं की काय सांगू तुम्हाला. आणि वरती येऊन जी फ्रेश हवा लागत होती की काय सांगू, एकदम शांत वाटत होतं मस्त. जर तुम्हाला शहरातली प्रदूषित हवा खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा नक्की गावाकडे या. सगळे मस्त फोटोज वगैरे काढत होते. मग मी ऋतुराजला व्हिडिओ कॉल केला, त्याला म्हटलं हे बघ इथे किती सुंदर वातावरण आहे आणि इथून वरतून इतका सुंदर नजारा येत होता, बघा तुम्ही पण सगळे. खूपच मस्त वाटत होतं. आणि त्यानंतर मग काकू काकांचा फोटोशूट करत होता. कपल गोल. काल होता आषाढी एकादशीचा उपवास आणि आज सगळ्यांचा उपवास सुटणार होता, त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली होती. मग सगळ्यांनी भत्ता खाऊन उपवास सोडला, पण मी आणि कृष्णाने नाही खाल्लं. म्हटलं घरी जाऊन फ्रेश हो आणि मग त्यानंतर उपवास सोडला. आणि उतरता उतरता आमची पूर्वी मॅडम गडबडून गेली होती आणि मग ओवी आणि मी असंच मस्त उड्या मारत होतो, कारण वातावरणच तेवढं फ्रेश होतं. आणि मग म्हटलं चला थोडेसे काकांसोबत मेमोरीज क्रिएट करू, म्हणून आम्ही असेच मस्ती करत होतो. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि मग आजचा स्पेशल मेन्यू होता दाल बाटी. आणि मग आमच्या सखूबाईंनी आम्हाला सगळ्यांना बसवलं काम करायला. आजीने सांगितलं जर तुम्हाला खायचं असेल तर करावं पण लागेल, असं काही आजी बोलल्या नाहीये, मजा करते मंडळी. मग काय सगळे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कामाला लटकलेले होते आणि आमच्या मस्त काम करता करता गप्पा पण चालल्या होत्या आणि आजी आम्हाला रेसिपी पण सांगत होत्या कसं बनवायचं काय. एकादशीचा उपवास सोडला, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले मस्त पैकी आणि इथे ताऊ दीदी ओवी पूर्वी त्यांच्यासोबत खेळण्यात बिझी होती. मग आहे ना आजीला आणि काकूला म्हटलं की मला पुरणपोळी खायची, म्हणून संध्याकाळी लगेच पुरणाची डाळ टाकली आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली. मला काही खायची इच्छा होती आणि ती पूर्ण होणार नाही इकडे आल्यावर, असं तर कधी होणारच. स्वयंपाक करता करता गप्पा पण चालू होत्या आणि इकडे बघा सकू आजीने आंबे आणले बाजारातून आज. आणि इथे छोटी आई पुरणपोळीसाठी कणिक तयार करते आणि ही मांजर बघा लटकूनच राहते छोटी आईला. आणि इकडे बघा मस्त पैकी आंब्याचा रस तयार झालेला आहे मंडळी आणि फक्त भात राहिला होता, आता तो पण होऊन जाईल. तर मग आता मी इथं चालली मस्त पैकी पुरणपोळी खायला, तुम्ही पण या. आणि एवढाच होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय बाय.